नवरात्र उत्सवात विविध धार्मिक परंपरांना विशेष महत्त्व आहे. त्यातीलच एक ऐतिहासिक परंपरा म्हणजे महालक्ष्मी देवीने आपल्या मोठ्या बहिणी त्र्यंबोली देवीला भेट देण्याची. ही परंपरा यंदाही नाशिकमध्ये मोठ्या श्रद्धेनं पाळली गेली आहे. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कोल्हासूर नावाचा राक्षसाचा वध टेमलाई देवीनं केला. विजय मिळाल्यानंतर महालक्ष्मी देवीनं उत्सव साजरा केला, पण टेमलाई देवीला आमंत्रण द्यायचं विसरली. त्यामुळे रुसून टेमलाई देवी डोंगरावर गेली. त्यानंतर महालक्ष्मी देवी दरवर्षी आपल्या बहिणीचा रुसवा काढण्यासाठी तिच्या दर्शनाला जाते. त्याच स्मरणार्थ नवरात्रीच्या 5व्या माळेला ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. गेल्या 11 वर्षापासून हा सोहळा रंगत असून यावर्षीही महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोहर बागुल कुटुंबियांनी टेमलाई देवी मंदिरात भेट दिली. पालखीत बसून ढोल ताशांच्या गजरात महालक्ष्मी देवी मंदिरात आणण्यात आली. आरती करण्यात आली आणि कोहळा कापून देवीच्या उत्सवाचा सन्मान करण्यात आला. भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचा मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यामध्ये टेमलाई माता मंदिराचे प्रमुख रामसिंग बावरी, महामंडलेश्वर शुभलक्ष्मी, मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य छायाबाई बावरी, मंगला पवार, प्रसाद बावरी, भूषण सदभैया, विजय पवार, सौ प्रियंका अहिरराव, राहुल वैद्य, सुभाष जाधव, अनिल जाधव, महादू बेटकुळे, सौ तनुजा बावरी, बाळू मोरेंसह भक्तगण उपस्थित होते. तसंच शेकडो भाविकांनी मंदिर परिसरात हजेरी लावून नवरात्र उत्सवाची परंपरा अधिक उज्ज्वल केली. संविधान न्यूज, नाशिक. नमस्कार. जय श्री महाकाल. राधे राधे. सर्व नाशिक वासियांना, नागरिकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांसाठी प्रार्थना करतो आम्ही सर्व नाशिक निरोगी सुफल संपूर्ण पूर्ण भारत देश आपला सुफल संपूर्ण आणि निरोगी आरोग्यदायी व्हावा. बोलो सत्य सनातन हिंदू धर्म की. ललिता पंचमी निमित्त गेले 11 वर्ष जो कोल्हापुरात कार्यक्रम होतो करवीर निवासिनीच्या ठिकाणी, तोच कार्यक्रम नाशिक मध्ये मनोज बागुल आणि त्यांच्या सर्व सहकारी पालखी घेऊन या ठिकाणी नवीन पायंडा सुरुवात केला. आजपर्यंत डोक्यावर ते देवीला घेऊन येत होते, परंतु आज 11व्या वर्षी त्यांनी पालखी आणली आणि पालखीतून या पालखीसाठी महामंडलेश्वर शिवलक्ष्मी सुद्धा हजर होत्या. सर्व उपस्थित महामंडलेश्वर असतील, बाकीच्या शुभांगी जगवाले, या सर्वांचं मी आमच्या टेमलाई माता भक्त मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. 125वं वर्ष टेमलाई मातेच्या मंदिराला झालेला आहे. तिचा जीर्णोद्धार होत असताना हा कार्यक्रम तितक्याच उत्साहाने झाल्याबद्दल सर्व टेमलाई माता भक्त मंडळ, हिंदू एकता आंदोलन पक्ष, शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ या सर्वांचं आणि यासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या भक्तांना मी लाख लाख धन्यवाद देतो आणि येणाऱ्या विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो.